नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। महागाई आणि बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर युवकांच्या संयमाचा अंत होऊन देशात श्रीलंका आणि नेपाळसारखा उद्रेक होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली भीती। वाढता वाढे इंधन दरात 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ। जिल्हाध्यक्ष बदला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कोल्हापुरातील बैठकीत कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी। प्रकाशक प्रशांत अंबी यांना काही अज्ञातांकडून धमकावण्याचे प्रकार, पोलीस आता तरी हा गांभीर्यानं घेणार का, प्रशांत अंबी यांचा सवाल। आणि इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांचं आंदोलन चिघळू लागलं। आज काही आंदोलकांकडून यार्न मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष घनश्याम इनानी यांच्या घरावर दगडफेक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। महागाई आणि बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर युवकांच्या संयमाचा अंत होऊन देशात श्रीलंका आणि नेपाळसारखा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिलाय। विलीनीकरणाचा विषय संपला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वतःच्या ताकदीवर पुढे जाणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेत पक्ष संघटन, विलीनीकरण, महागाई, लोकशाही, महामार्ग प्रकल्प आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। आता विलीनीकरणाचा विषय संपलाय। शरद पवार यांचा चेहरा आणि स्वतःची ताकद घेऊन आम्ही पुढे जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक आज आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्षाची बांधणी करण्याच्या संदर्भातून आता सुरुवात केलेली आहे। माझे काही जिल्ह्यातले दौरे झाले, आज कोल्हापूरला दौरा ठेवलेला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये येत्या 1-1.5 महिन्यामध्ये पक्ष परत मजबूतीने जुना नवीन अशा प्रकारचं नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा बरोबर घेऊन ज्यांना काम करायचं पक्षामध्ये एक चांगला विरोधी स्ट्रॉंग पक्ष म्हणून आम्ही काम करण्याची भूमिका घेऊन आता काम चालू करतो आहे। विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे, त्यामुळे आता विलीनीकरणापेक्षा आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर पवारसाहेबांचा चेहरा आमचा आहे पक्षाचा, तो घेऊन आम्ही 100% त्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असून LPG आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दरही वाढलेत। शेतकऱ्यांच्या मालावर निर्यातबंदी लादली जात असून साखर, कांदा यासारख्या पिकांवर निर्बंध आणले जात असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून देशातील उद्योग आणि व्यापार काही ठराविक कंपन्यांच्या हातात दिला जातोय। अशा प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी संघटना मजबूत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना आमदार शिंदे यांनी नामदार मुश्रीफ यांनी अशी भूमिका का घेतली याचं आश्चर्य वाटत असल्याचं सांगितलं। दिवंगत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात आम्हालाच विलीनीकरणाची घाई आहे असं चित्र रंगवलं गेलं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली, म्हणून आम्ही विलीनीकरण न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय। मला वाटतं की त्यांनी आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी। मी आहे तिथंच तेवढं थांबवतो। मला वाटतं की मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत
आणि ज्यावेळेला या चर्चा झाल्या होत्या अजितदादा हयात असताना झाल्या होत्या. अजितदादा गेल्यानंतर त्या चर्चेच्या बाबतीमध्ये जो वेगळ्या प्रकारचं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला तो आमच्या विरोधात झाला असं माझं मत आहे. कारण दादानी आमचं एकत्रितपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती आणि ती झाल्यानंतर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर असं दाखवण्यात आलं की आम्हालाच विलिनीकरणाची घाई होती. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की दादांचा असलेली अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्यानंतर असं दाखवण्यात आलं की तिथून काही प्रतिसाद नाही, फक्त आम्हीच मागे लागलो अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले. आणि मला वाटतं की मुश्रीफ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं स्पष्ट बोलणं गरजेचं होतं की सत्य परिस्थिती काय आहे. माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कठीण काळात पक्ष चांगल्या पद्धतीने सांभाळला असून ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षात मतभेद असू शकतात, पण प्रत्येकाला भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. नाही, असं आहे की जयंत पाटील साहेब अध्यक्ष म्हणून होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने संकटाच्या आणि संघर्षाच्या काळामध्ये पार्टी चालवलेली आहे. लोकसभेला चांगलं आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताई वगैरे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली यश आलं. विधानसभेच्या माध्यमातून कसं निवडणुकीचं यंत्रणा फिरले याच्यावर मी यात बोलणार नाही, परंतु मला वाटतं की ते अध्यक्ष म्हणून पूर्णपणाने सक्रिय होते. अध्यक्षाची जबाबदारी माझ्या आल्यानंतर आजही त्यांची आमची चर्चा होऊन पुढची भूमिका आम्ही ठरवतो. ते पक्षाचे नेते आहेत आणि रोहित पवारसुद्धा युवा कार्यकर्ता आहे. ते सुद्धा त्याप्रमाणे आपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. कोणी पक्ष वाढवत असताना मग त्यामध्ये आम्ही थोडं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सगळेजण पक्षाच्यासाठी पवारसाहेबांच्या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही. खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाचा चुकीचा राजकीय अर्थ काढला जात या वक्तव्यावर खासदार शरद पवार यांचं सरकारच्या सर्व भूमिकांना समर्थन असा होत नाही, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. हे पवारसाहेबांनी त्या दिवशी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे ना. त्यांनी सांगितलं की माझ्या आणि त्यांच्या पक्षाचे राजकीय आणि वैचारिक मतभेद आहे, पण ज्यावेळेला एखाद्या देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांना भेटतो त्यावेळेला राज्याची देशाची ते उंची वाढवत असतील तर त्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे. याचा अर्थ त्यांच्या सगळ्या विषयासंदर्भामध्ये समर्थन केलेलं नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून युवकांनी व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महागाई आणि बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर युवकांच्या संयमाचा अंत होऊन देशात श्रीलंका आणि नेपाळसारखा उद्रेक होऊ शकतो असा इशारा त्यांनी यावेळी दिला. एका न्यायाधीशाने ज्यावेळेला अशा प्रकारचा उल्लेख केल्यानंतर त्याचा उद्रेक काय होतो हे आपण पाहिलेलं आहे. पण त्याच कॉक्रोच पार्टीचे संपूर्ण जे अकाउंट होते ते हॅक झालेले आहेत. म्हणजे त्यांनासुद्धा आवाज उठवण्याच्या बाबतीमधली या ठिकाणी परवानगी दिली गेलेली नाही, वस्तुस्थिती आहे. आता हे जर असेल तर तुम्हाला एक मान्य करावं लागेल, निदान तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आज या असलेल्या लोकांचा विरोधाभास काय आहे, हो किती 3 दिवसात होतो, हे देशातल्या असलेल्या सत्तारूढ पक्षाने घेतलेलं आहे. मी त्यावेळेला पण सांगितलं, मागेही सांगितलं, क्रांती होत असते. नेपाळमध्ये झाली, श्रीलंकेत झाली, या देशामध्ये सुद्धा 100% क्रांती होऊ शकते असं माझं मत आहे. आणि मला वाटतं की आज बेरोजगारी, वेगवेगळे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भातून अनेक या ठिकाणी मुद्दे उपस्थित झालेले आहेत, ज्याचा प्रतिसाद एका कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून देण्यात आला. मला वाटतं की त्याच्यावर लगेच भाजपच्या प्रवक्त्यांनी काही त्या प्रकारे कमेंट्स केल्या. त्या कमेंट्सवर खालीसुद्धा इतक्या निगेटिव्ह कमेंट्स आला, याचा अर्थ आहे हा लावा आहे. अजूनही देशातले सगळे आणि राज्यातले सगळे नेते सत्तेमधले अशा भ्रमात आहे की जनतेची आम्हाला मतं मिळाली नाही तरी चालते,
आम्ही कसा निवडून येऊ शकतो? शक्तीपीठ महामार्ग हा काही एक उद्योग समूह आणि मायनिंग व्यवसायाच्या फायद्यासाठी उभारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र शेतकरी हा डाव उधळून लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भोंदूबाबा अशोक खरात याच्या सहाय्यकाकडे सापडलेल्या 13.5 कोटी रुपयांच्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं अशी मागणीही त्यांनी केली. म्हणजे तुमचा शक्तीपीठसाठी विरोध केला जातो, पण शक्तीपीठाच्या पाठीमागे मला असं कळलं की नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ मार्ग करताना तिथलं मायनिंग गोव्यापर्यंत कसं येईल अशा प्रकारच्यासाठी नाव शक्तीपीठ दिलं आहे, पण तिथं व्यावसायिकाला फायदा होईल अशा प्रकारचं नियोजन केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मला वाटतं की आता सध्या देशात आणि राज्याचा कारभार हा फक्त ठराविक धनदानग्यांसाठी, व्यावसायिकांसाठी पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी चालवला जातो, असं माझा थेट आरोप आहे. पक्ष नव्यानं उभा करण्यासाठी संघटनात्मक बदल करण्यात येणार असून कोल्हापूरच्या प्रश्नांवर अधिक ताकदीनं आवाज उठवण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्यात येईल असंही आमदार शिंदे यांनी सांगितलं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मागील 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रति लिटर 87 पैसे तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागलंय. आधीच इंधनाचा तुटवडा जाणवतोय, त्यातच दरवाढ, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. आखाती देशातील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसतीये. आखाती देशातून येणाऱ्या कच्च्या तेलावरती याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील 10 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 15 मे रोजी प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर 19 मे रोजी पेट्रोल 87 पैसे आणि डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागलंय. तर आज पुन्हा पेट्रोल प्रति लिटर 87 पैसे तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागलंय. मागील 10 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 5 रुपयांनी महागलंय. आज कोल्हापूर शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 109 रुपये 30 पैसे तर डिझेलचा दर 95 रुपये 89 पैसे असा होता. युद्ध आखाती देशात पण भरडला जातोय तो देशातील सर्वसामान्य माणूस. पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, गॅस टंचाई यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. युद्धाबरोबरच देशाच्या परराष्ट्र धोरणातील त्रुटींचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आज पंचगंगा नदी घाटावर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत विभागाकडील अत्याधुनिक साधनसामुग्रीचं सादरीकरण केलं. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आज पंचगंगा नदीघाट परिसरात प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असून नागरिकांनी महापालिकेकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपले अग्निशमन दल आणि आपत्कालीन जो परिस्थिती हाताळण्यासाठी जो विभाग आहे, तर काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा निर्देश दिले की या बाबतीमध्ये सर्व यंत्रणा सज्ज राहावी. तसं आपल्याकडे नाला खोलीकरण चालू आहे, जयंती नाला असेल, तसंच रेस्क्यूचं एक प्रात्यक्षिक आज झालं. त्या ठिकाणी महापालिकेकडे 3 छोट्या अग्निशमन, एका मोठ्या अग्निशमन व्हेकल्स आणि जवळपास 14 रेस्क्यू बोट्स, या ज्या इमर्जन्सी आपण जे सेव्ह करतो त्या 3 फायबर बाईक आपण म्हणतो त्याला, की त्याच्याने मोबाईल याच्याने रिमोट ऑपरेटेड आहे. त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपण करतो आणि फायर ब्रिगेड विभागाचं जे काही तयारी आहे त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही सर्व लोक आलो होतो. मला असं वाटतं की कोल्हापुरामध्ये 2019 आणि 2021ला जी परिस्थिती झाली होती त्याचा एक अनुभव सर्वच कोल्हापूरवासियांना आहे. पण त्याच्यापासून कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो, सेफ्टी मेजर्स घेऊ शकतो, त्याचं ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन आज या पंचगंगा घाटावरती झालं आहे. प्रात्यक्षिकांदरम्यान अग्निशमन विभागाकडील रबरी बोटीच्या साह्यानं पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला लाईफ जॅकेट, फायबर इनर आणि नव्यानं दाखल झालेल्या रिमोट कंट्रोल लाईफ बॉयच्या मदतीनं सुरक्षितपणे बाहेर कसं काढलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
अग्निशमन विभागाकडील कटर, स्प्रेडर, स्लोप कटर, BA सेट, हायड्रोलिक जॅक, हायड्रोलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफलाईन लॉन्चर, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, थर्मल इमेजिंग कॅमेरा आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकलचंही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट फायर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपत्ती काळातील बचाव कार्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आज सकाळी माननीय कमिशनर सर आणि अतिरिक्त आयुक्त सर यांनी आज आमचे जे इक्विपमेंट्स आहेत त्याची चाचणी बघितली. आपल्याकडे टोटल 14 बोटी आहेत. त्यानंतर आपल्याकडे 3 लाईफ राफ्ट्स आहेत. आपल्याकडे ड्रोन आहे. आपल्याकडे ह्युमन डिटेक्टर कॅमेरा आहे. आपल्याकडे थर्मल इमेज कॅमेरा आहे. आणि जे काही आपल्याला पुराच्या संदर्भात किंवा पावसाळ्यात झाडपडी असेल किंवा कुठली इमारत पडत असेल तर त्याच्यासाठी जे काही रेस्क्यूचे इक्विपमेंट्स असतील ते सगळे आपल्याकडे सज्ज आहेत आणि हे सगळे चालू स्थितीमध्ये आहेत. ह्याच्यामध्ये आज जे प्रात्यक्षिक जे दाखवलं त्यामध्ये आमचे स्टेशन ऑफिसर्स असतील, आमचे फायरमन असतील, यांनी चांगल्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्यामध्ये रेस्क्यूचं असेल किंवा दुसरे एक फायबरचे एक रेस्क्यू होता. त्याच्यामध्ये फक्त आम्ही पब्लिकला एवढंच आवाहन करेन की जे काय आपल्याला पावसाचे अपडेट्स शासनाकडनं किंवा महापालिकेकडनं मिळतील ते अपडेट्सला त्यांनी लक्ष द्यावं आणि आपल्या घरामध्ये पाणी येऊ नये, म्हणजे यायच्या आधी इव्हॅक्युएट होणे आणि शासनाचे वेळोवेळी सूचनेचे पालन करणे हेच आमचे आव्हान राहील. आयुक्त डॉक्टर भारुड यांनी स्वतः ड्रोन उडवून प्रात्यक्षिक घेतलं. तसंच त्यांनी पंचगंगा नदीच्या प्रवाहात रबरी बोटीतून रेस्क्यू टीमबरोबर प्रवास केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, तांडेल किसन पवार, तानाजी वडर, विजय सुतार, प्रमोद मोरे, संग्राम मोरे, गिरीश गवळी, अभय कोळी, नितेश शिंगारे, सौरभ पाटील, रोहन लगडे, बावडा रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक आणि अग्निशमन विभागाचे जवान उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि शहर विभागाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील संघटनात्मक रचनेबद्दल नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रामीण आणि शहर विभागाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामकाजावर उघड नाराजी व्यक्त केली. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम खासदार शरद पवार यांनी केलंय. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलं, मात्र ज्यांना मोठं केलं तेच पक्ष सोडून गेले अशा भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्या. तळागाळातील कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी आणि सन्मान दिला पाहिजे, अन्यथा उरलेले कार्यकर्तेही पक्ष सोडून जातील असा इशारा यावेळी देण्यात आला. थोडे कार्यकर्ते असले तरी चालतील, पण त्यांच्यामार्फत आंदोलन उभं करून पक्ष मजबूत करावा अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. पक्षाची भूमिका आणि नेत्यांची भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत स्पष्टपणे पोहोचत नसल्याची नाराजीही बैठकीत व्यक्त करण्यात आली. पक्ष आमच्याशी संवाद साधत नाही. अजूनही अनेकांना पक्षाची ध्येयधोरणं समजलेली नाहीत, त्यामुळे नियमित बैठका आणि प्रशिक्षण शिबिरं झाली पाहिजेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. आमच्यावर नेतृत्व लादण्यापेक्षा जो नेता दिला जाईल त्यानं आमच्यासोबत येऊन काम करावं, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा. पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो, त्याला जपलं तरच पक्ष वाढेल अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीत काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष VB पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्यामुळं आणि पक्ष वाढवण्यासाठी कोणतंही ठोस काम झालं नसल्यानं जिल्हाध्यक्षांना बदलावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
दरम्यान येत्या काळात पक्षामध्ये बदल करून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला जाईल. पक्ष मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. या बैठकीला माजी आमदार राजीव आवळे, प्रांतिक सदस्य मदन कारंडे, जिल्हाध्यक्ष अश्विनी माने मांगूरकर, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, बाजीराव खाडे, अनिल घाटगे, गणेश जाधव, पद्मा तिवले, रामराजे कुपेकर, रावसाहेब भिलवडे, विक्रमसिंह जगदाळे, श्रीकांत पाटील, धनंजय चव्हाण, रोहित पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 22 एप्रिलला फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी प्रशांत आंबी यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अजूनही काही अज्ञातांकडून फोनवरून आंबी यांना धमकावण्याचं सत्र सुरू आहे. त्यामुळं आता तरी पोलीस प्रशासन गांभीर्यानं घेणार का असा सवाल प्रशांत आंबी यांनी उपस्थित केलाय. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना 22 एप्रिल रोजी सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर 24 एप्रिलला आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरात येऊन प्रशांत आंबी यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी आमदार रोहित पवार, प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून राजारामपुरी पोलिसात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी ठाण मांडलं होतं. अखेर राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत आंबी यांच्या फिर्यादीवरून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या घटनेला महिना उलटला असून अद्यापही अज्ञात व्यक्तींकडून प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि धमकी देणारे फोन अजूनही येत आहेत. त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन हे प्रकरण गांभीर्यानं घेणार का असा सवाल प्रशांत आंबी यांनी उपस्थित केलाय. आमदार संजय गायकवाड यांचा 22 तारखेला मागील महिन्यामध्ये मला धमकीचा फोन आला. त्यानंतर तुम्ही सर्वजण पाहताय, आम्ही गेली अनेक दिवस त्यांच्यावर एफ.आय.आर दाखल व्हावी, दखलपात्र स्वरूपाची कलमं त्यांच्यावर दाखल व्हावीत यासाठी प्रयत्न करतोय. पण अद्यापही अशी कोणतीही कलमं त्यांच्यावर दाखल झालेली नाही आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच पद्धतीचा संदेश गेलेला दिसतोय की अशा पद्धतीनं कुणालाही फोन करून शिव्या दिल्या, धमक्या दिल्या तर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा धाडस वाढलेलं आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस त्यांच्या कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहेत आणि ते अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये मला शिवीगाळ करतायत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळं आत्ता तरी पोलीस प्रशासन या संदर्भात गंभीर होणार आहे का नाही हा प्रश्न मला या निमित्तानं विचारायचा आहे. आंबी यांना फोनवरून धमकी देण्याचं सत्र सुरूच असल्यानं आंबी यांनी आता यापुढं न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केलाय. दरम्यान प्रशांत आंबी यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरील अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे पोलीस आता नोटीस पाठवून आमदार संजय गायकवाड यांची चौकशी करणार आहेत. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फे आळतेमधील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी ठाम भूमिका घेतली आहे. पोहाळे ग्रामस्थांकडून गावातील सहकारी संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकजूट राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पन्हाळा तालुक्यातील पोहाळेतर्फे आळते गावातून शक्तीपीठ महामार्ग जातोय. या महामार्गाला विरोध करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या संयुक्त पत्रकार परिषदेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी ठाम भूमिका घेण्यात आली. या गावाच्या काही अंतरावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 अस्तित्वात आहे. प्रस्तावित नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे. असं पुरेसे रस्ते जवळून जात असताना शेती क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल शासनाचा अट्टहास कशासाठी? नव्याने झालेल्या अलाइनमेंटनुसार प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पोहाळेतर्फे आळते गावच्या हद्दीतून जात असून सुमारे 40% शेतजमीन यामध्ये बाधित होणार आहे. तसंच या ठिकाणच्या संपूर्ण शेती क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी शेती पाणी योजना या महामार्गामध्ये गाडली जाणार आहे.
शिवाय या पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन आणि मुख्य जॅकवेल या महामार्गामुळे बाधित होणार आहेत. ही पाणी योजना बंद झाली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये नव्याने योजना करता येणार नाही. कुशिरे, पोहाळे, गिरोली हा परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे हा परिसर बाधित झाला तर मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता नष्ट होण्याची भीती पोहाळे ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शेती क्षेत्र बाधित झालं तर शेती संबंधी असणाऱ्या विकास सेवा संस्था आणि मोठ्या प्रमाणावरती आर्थिक हातभार असणाऱ्या दूध संस्था बंद पडणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशा संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी मनोगतातून व्यक्त केलेत. या पत्रकार परिषदेत पोहाळे ग्रामपंचायत, दत्तसह पाणी पुरवठा संस्था, पोहाळे विकास संस्था, समर्थ विकास संस्था, हनुमान विकास संस्था आणि गावातील 4 दूध संस्थांनी महामार्ग रद्दच करावा अशी भूमिका मांडली आहे. यावेळी सरपंच सुरेखा मोरे, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पन्हाळा पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील, दत्तात्रय साळोखे, केबी पाटील, भिवाजी काटकर, तानाजी बोरसाटे, सर्जेराव चौगले, सुरेश बेनाडे, निवासराव ढोले, इंद्रायणी चौगले, सुनीता डबाणे, आकाश चौगले यांसह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूरची जलसंपदा या एस न्यूजच्या वृत्तमालिकेचा आज शेवटचा भाग आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत एका महालासारखी रचना असणारी किल्ले पन्हाळगडावरील वैशिष्ट्यपूर्ण विहीर. आणि मी आली आता कोल्हापूरच्या पन्हाळगडावरती. पन्हाळगड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर तिथं अंधार बाव या ठिकाणी मी आली आहे. अंधार बाव म्हणलं की आपल्याला अंधार विहीर दिसते, तर अंधार विहिरीबद्दल आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत मावळ्यांनी जशी मदत केली तितकीच किंबहुना त्याहून अधिक मदत ही सह्याद्रीच्या डोंगररांगांमधल्या गडकोटांनी केली आहे. पन्हाळागड हा अशाच गडकोटांमधला एक महत्त्वाचा गड. स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत उभे असलेल्या पन्हाळागडावरील 3 दरवाजा परिसरातील ही 3 मजली वास्तू आपलं लक्ष वेधून घेतीये. कुणीही बाहेरून बघितल्यावर ही एक इमारत असल्याचं जाणवतं, पण ही इमारत म्हणजे एक विहीर आहे हे 2 मजले उतरून गेल्यावरती समजतं. पन्हाळागडावरती शिवछत्रपतींच्या अगोदर अनेक राजवटींनी कारभार केला. यामधल्या आदिलशहाच्या काळात ही विहीर बांधण्यात आली आहे. गडावरती येणाऱ्या शत्रू सैन्याकडून गडावरील जलसाठे दूषित केले जाऊ नयेत यासाठी या विहिरीची एखाद्या इमारतीसारखी रचना करण्यात आली आहे. या इमारतीमधल्या तळात अंधाऱ्या भागात असलेल्या जलसाठ्यामुळं या विहिरीला अंधार बाव म्हटलं जातं. या वास्तूच्या 2 मजल्यावरती राहण्याची व्यवस्था आणि किल्ल्यातून बाहेर पडण्याचा चोरमार्ग असल्यामुळं ही इमारत गडावरच्या लोकांची तहान भागवण्याबरोबरच गडाच्या संरक्षणात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत होती. जलसुरक्षेसाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्याचा नमुना म्हणून ही विहीर गडाला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय ठरते. यंदाच्या कडक उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीत चांगला पाणीसाठा आहे. एखाद्या महालासारखी रचना असलेल्या या विहिरीला अंधारबाव बरोबरच जलमहाल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आपण या व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही अंधार विहीर जी होती तर ती आपण पाहिलेली आहे. तर अंधार विहीर ही कशासाठी त्यावेळेला बांधण्यात आली होती याचा इतिहास आपल्याला ही विहीर सांगतो. कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराबाबत एक आक्षेपार्ह व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल करण्यात आला होता. ही पोस्ट आणि हा व्हिडिओ खोटा असल्याचा खुलासा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलाय. या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीनं जुना राजवाडा पोलिसात तक्रार सुद्धा देण्यात आली आहे. शुक्रवारी एक्सवरील राधारमण दास या अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात एक अन्नधर्मीय व्यक्ती बीफ घेऊन येत काही धार्मिक घोषणा देत श्री पूजकांना मारहाण करतोय अशा आशयाच्या या पोस्टमध्ये काही महिन्यांपूर्वी ज्योतिबा मंदिर परिसरातील मारहाणीचा व्हिडिओ जोडण्याचा खोडसाळपणा करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या पोस्टवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय. एक्स या सोशल मीडियावर राधारमण दास या नावानं एक पोस्ट पडली होती. तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाबत ही संपूर्णपणे बनावट आणि खोटी पोस्ट आहे. भाविकांनी सदरबाबत खात्री केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि कोल्हापूरसारख्या
शांतताप्रिय गावामध्ये कोणताही वादंग होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. परंतु भाविकांनी गैरसमज निर्माण करून घेऊ नये याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. आणि सदर पोस्टवर कोणीही आपली प्रतिक्रिया न देता ही पोस्ट पूर्ण बनावट आहे याची आपण माहिती घ्यावी आणि याबाबत कोणी विश्वास ठेवू नये असं मी देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र वतीनं सचिव शिवराज नायकवाडे म्हणून आवाहन करीत आहे. या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक मंडळानं जुना राजवाडा पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. खोडसाळ पोस्टमुळे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे संबंधित पोस्ट हटवण्यात यावी तसंच पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी श्रीपूजकांनी केली आहे. पारदर्शक कारभारातून श्री दत्त सहकारी दूध संस्थेनं जिल्ह्यात नावलौकिक मिळवलाय असे गौरवोद्गार आमदार सतेज पाटील यांनी काढले. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या दत्त सहकारी दूध संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या श्री दत्त सहकारी दूध संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी दूध संस्थेच्या कारभाराचं कौतुक केलंय. कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलंय. सहकाराच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना आधार मिळत असून ऊस पिकाबरोबरच आता दूध व्यवसायातून ग्रामीण भागाचं अर्थकारण चालतं. गेल्या 5 वर्षांमध्ये गाय आणि म्हैस दुधाला जादा दर देऊन गोकुळ दूध संघानं दूध उत्पादकांच्या अर्थकारणाला गती देण्याचं काम केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. ही जी किमया आहे हे कशामुळे शक्य आहे की राजकारणाचे जोडे आम्ही पायरीवर बाहेर ठेवतो म्हणून शेतकऱ्याला 4 पैसे देण्याचं काम आपण संचालक मंडळ या ठिकाणी करतो. संस्था टिकली, नरके साहेब म्हणले तसं संस्था टिकली तर सभासद टिकणार आहे ही भूमिका आपण घेतली आणि म्हणून आज आपण चांगल्या पद्धतीचा दर आपण देण्याचं काम या ठिकाणी करतो. आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्हा दूध संघ मोठा करण्यात या संस्थेचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. आमदार जयंत आसगावकर यांनीही संस्थेच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी विश्वासराव पाटील, निवृत्ती नाळे यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील सुयेकर, अजित नरके, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सरपंच शीतल खाडे, दूध संस्थेचे चेअरमन निवृत्ती नाळे, व्हाईस चेअरमन शोभा तळेकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम पाटील, कुंभी कारखान्याचे व्हाईस चेअरमन राहुल खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीनाथ खाडे, कुंभीचे माजी व्हाईस चेअरमन निवास वातकर, नानासाहेब कासोटे, आनंदा कासोटे, सर्जेराव नाळे, सेक्रेटरी बाजीराव वातकर, संदीप यादव यांच्यासह संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथला गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाणंद रस्ता अखेर आज वाहतुकीसाठी खुला झालाय. तहसीलदार, प्रांताधिकारी आणि शेवटी न्यायालयापर्यंत गेलेला हा वाद मिटल्यानं परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडीतील पाणंद रस्ता गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून काही शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केल्यानंतर वादाला आणखी तोंड फुटलंय. ग्रामपंचायतीसमोर निर्माण झालेला पेचप्रसंग पुढे तहसीलदाराकडे गेला. तहसीलदारांनी जागेवरती पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्याकडे दाद मागितली. मात्र तोडगा न निघाल्याने प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं होतं. दरम्यान न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती नसल्यानं प्रशासनाच्या पुढाकारातून जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता आज पुन्हा खुला करण्यात आला. रस्ता बंद असल्यामुळे शेतमाल वाहतूक, जनावरांची ने-आण आणि दैनंदिन कामांमध्ये शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्ता खुला झाल्यानं ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपसरपंच स्वाती बबन खोत यांनी व्यक्त केली आहे. शेतीकडे जाण्याची सोय सुलभ होऊन वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होणार असल्याचं शेतकरी सागर खोत यांनी सांगितलंय. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणंद रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. एकूण 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महामंडळाच्या संचालक मंडळासाठी 7 जूनला मतदान होणार आहे, तर 8 जूनला मतमोजणी होणार आहे. विविध कायदेशीर कचाट्यात सापडल्यानं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक मागील 6 वर्षापासून रखडली होती. सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच निवडणुकीवरील स्थगिती उठवल्यानं निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज भरण्यासाठी 29 ते 22 मे पर्यंत मुदत होती. आज अखेरच्या दिवसापर्यंत 60 अर्ज दाखल झाले आहेत. येत्या 25 मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून त्याच दिवशी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 26 ते 28 मे दरम्यान अर्ज माघारीची मुदत आहे. यानंतर 29 मे रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे. 7 जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे इथं मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 8 जून रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी रागिणी खडके यांनी दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे शत्रू असलेले महामंडळांचे नेते आज अभिनेत्री नीलम शिर्के यांचा उमेदवारी अर्ज भरताना एकत्रित दिसले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी दिलेला विज्ञान कथा लेखनाचा वसा पुढे नेण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विज्ञान कथा स्पर्धेतील कथा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भर द्यायला हवा, असं प्रतिपादन वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी केलं. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या स्मरणार्थ आयोजित मराठी विज्ञान कथालेखन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या स्मरणार्थ अक्षरदालन आणि निर्धार प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजाराम महाविद्यालयाचे मराठी आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक रघुनाथ कडाकणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय मराठी विज्ञान कथा लेखन स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना प्राध्यापक रघुनाथ कडाकणे यांनी विज्ञानातील अनेक संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यापूर्वी विज्ञान कथांमधून आल्याची उदाहरणं देत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान कथालेखन स्पर्धा गरजेची असल्याचं सांगितलं. अध्यक्षीय मनोगतात वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी दिलेला मराठी विज्ञान कथा लेखनाचा वसा पुढे नेण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्पर्धांमधील विजेत्यांच्या विज्ञान कथा सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नव्या पिढीत गणित आणि विज्ञान विषयांची आवड निर्माण करणारे उपक्रम राबवण्यावरती भर द्यावा, असंही आवाहन त्यांनी केलंय. यावेळी रवींद्र जोशी, अमेय जोशी, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, बाळ पाटणकर, डॉक्टर जी.पी. माळी यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते. गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे परिसरात विहिरीत पडून एका गव्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली आहे. मृत गव्याला जेसीबीच्या सहाय्यानं विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करत त्याला दफन करण्यात आलं. गगनबावडा तालुक्यातील वेसर्डे परिसरातील एका विहिरीत एक गवा पडल्याचं स्थानिकांच्या निदर्शनाला आलं होतं. विहिरीत पडल्यामुळं या गव्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सूर्यकांत गुरव, वनसेवक धोंडीराम नाकाडे आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी जेसीबीच्या साहाय्यानं विहिरीतून मृत गव्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी भोसले यांनी घटनास्थळी येत मृत गव्याची वैद्यकीय तपासणी करून पंचनामा केला. यानंतर मृत गव्याला दफन करण्यात आलं. परिक्षेत्र वनाधिकारी अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गव्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यात येतंय. पन्हाळा तालुक्यातील वारणानगरमधील निवृत्ती कॉलनीमध्ये कोरे हॉस्पिटल नव्यानं रुग्णांसाठी कार्यरत झालंय. या हॉस्पिटलमध्ये MBBS MD मेडिसिन डॉक्टर विजय हाडबे हे सेवा देत आहेत. त्यांच्या माध्यमातून हृदयरोग, मेंदूविकार, किडनी विकार, अर्धांगवायू तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली परिसरामध्ये MD मेडिसिन डॉक्टर कमी आहेत आणि त्यातही ते डॉक्टर नेहमी उपलब्ध असतीलच असं नाही. अशावेळी MD मेडिसिन डॉक्टर पूर्णवेळ सेवेत असलेलं हॉस्पिटल वारणा कोडोली परिसरामध्ये उपलब्ध असणं गरजेचं होतं.
त्यासाठी वारणानगर इथल्या निवृत्ती कॉलनीमध्ये असलेल्या कोरे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विजय हाडबे हे MD मेडिसिन डॉक्टर नव्यानं नियुक्त करण्यात आलेत. त्यांच्या माध्यमातून हृदयरोग, मेंदूविकार, किडनी विकार, अर्धांगवायू तसंच उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळी रुग्णाला तात्काळ वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास MD मेडिसिन डॉक्टर रुग्णसेवेसाठी 24 तास उपलब्ध असणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, ICU, कार्डियक मॉनिटर व्यवस्था, अद्ययावत रुग्णवाहिका, वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व लॅब तसंच फार्मासिस्ट उपलब्ध असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं. सर्व कंपन्यांच्या कॅशलेस इन्शुरन्सची सेवा त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याचं हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर सिद्धार्थ कोरे यांनी सांगितलं. रुग्णांसाठी नव्यानं कार्यरत असणाऱ्या या हॉस्पिटलचा शुभारंभ सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर सुचेता कोरे, सिद्धार्थ कोरे, विराज कोरे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. पंतप्रधान मोदींना ट्रम्प यांचं अमेरिकेला येण्याचं निमंत्रण, मार्को रुबियोंनी घेतली भेट. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त, आई वडिलांशी संपर्क नाही, पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची शक्यता. पेट्रोल डिझेलच्या मागणीत 30% वाढ, काहीतरी गडबड असण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली शंका. राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार मंत्री संजय शिरसाट. आम्हीही घरी जाऊन मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला होता, बच्चू कडूंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावमधील घटना. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी कळंब्यातून साहिल म्हातुगडे आणि करण बचाटे या दोघा दुचाकी चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे 3 गुन्हे उघडकीला आणलेत. त्यांच्याकडून सुमारे 2.25 लाख रुपये किमतीच्या 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीची दुचाकी विकण्यासाठी 2 जण कळंब्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कळंब्यात सापळा रचून दुचाकी विक्रीसाठी आलेल्या कागल तालुक्यातील सोनाळीमधील साहिल म्हातुगडे, करण बचाटे या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 तर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 असे 3 गुन्हे उघडकीला आणत 2.25 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्यात. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार लेखनसिंह पाटील, विजय इंगळे, शुभम संकपाळ, सचिन पाटील, विकास किरोळकर, संजय कुंभार, महेश खोत, सागर माने, महेश पाटील, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, शुभम संकपाळ, सुशील पाटील, सागर चौगले यांच्या पथकानं ही कारवाई केली. करवीर तालुक्यातील बीडशेट इथं पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपासमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. करवीर तालुक्यात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलंय. कसबा बीडमधील पंपावर पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहेत.
यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस काळात असणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि आता भाजपाच्या काळात वाढलेल्या किमती यांच्या पत्रकांचं वाटप करण्यात आलं. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि वाहनधारकांचं आर्थिक कंबरडं मोडलं असून केंद्र सरकारनं तात्काळ दरवाढ मागं घ्यावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकारनं तयार राहावं, असं डॉक्टर के.एन. पाटील यांनी म्हटलंय. मल्हार सेनेचे बबन रानगे यांनी यावेळी बोलताना इंधन दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असून महागाईचा मोठा फटका सामान्य जनतेला बसतोय. केंद्र शासन आणि राज्य शासन सरकारच्या भ्रष्ट कारभार आणि वाढत्या महागाईबद्दल बोलताना तीव्र भाषेत खरपूस समाचार घेतला. या निदर्शनात हिंदूराव कांबळे, दिनकर पाटील, शंकर दिवसे, तुषार पुजारी, विक्रम पाटील, कृष्णात खाडे, प्रमोद पाटील, हर्षद पाटील, किरण पाटील हे यामध्ये सहभागी झाले होते. अवनी संस्थेचा मानाचा अरुणोदय पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर प्रमिला जरग यांना प्रदान करण्यात आला. डॉक्टर प्रमिला जरग यांच्या महिला सक्षमीकरण, बालकल्याण, पुनर्वसन आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. आज कोल्हापुरात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अरुण गांधी आणि अरुण चव्हाण यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून अवनी संस्थेतर्फे दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला मानाचा अरुणोदय पुरस्कार दिला जातो. यंदाचा 5वा पुरस्कार अरुणोदय पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर प्रमिला जरग यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारानं डॉक्टर प्रमिला जरग यांच्या महिला सक्षमीकरण, बालकल्याण, दत्तक प्रक्रिया, पुनर्वसन, साहित्य आणि प्रबोधन क्षेत्रातील डॉक्टर प्रमिला जरग यांच्या बहुआयामी कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे मानद सचिव जयसिंग कदम यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर प्रमिला जरग यांनी आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार, संघर्षमय बालपण आणि समाजसेवेची प्रेरणा याबाबत माहिती दिली. गरीब आणि निराधार आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करण्याची प्रेरणा आपल्या कुटुंबातून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. हा पुरस्कार आई वडील, आपले सहकारी, कर्मचारी आणि ज्यांनी विश्वासानं आपली मुलं माझ्याकडे दिली त्या सर्वांचा आहे, अशा भावना त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या. अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी डॉक्टर प्रमिला जरग यांच्या कार्याचा गौरव करताना सामाजिक बांधिलकी, निराधार महिला आणि बालकांसाठी केलेलं कार्य तसंच पुनर्वसन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबरोबरच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्याची त्यांची तळमळ प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. गांधीवादी विचार, मानवता आणि सामाजिक समतेचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांचं कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचंही भोसले यांनी नमूद केलं. डॉक्टर प्रमिला जरग यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता वंचित, पीडित, महिला आणि बालकांसाठी आयुष्यभर काम केलंय. त्यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अरुणोदय पुरस्कार हा केवळ सन्मान नसून गांधीवादी विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींचा गौरव आहे. समाजात नैतिकता, साधी राहणी आणि पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा स्वीकार केल्याशिवाय समाज आणि पर्यावरण वाचणार नाही, अशा भावना डॉक्टर भारती पाटील यांनी व्यक्त केल्या. MBBS सारखी मोठी पदवी घेतल्यानंतरही समाजासाठी स्वतःला वाहून घेणं ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. डॉक्टर प्रमिला जरग यांच्या कार्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानतेच्या आणि शिक्षणाच्या विचारांची आठवण आजच्या कार्यक्रमातून झाली, अशा भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सूरज पवार यांनी व्यक्त केल्या. यावेळी भूमी अभिलेख उपअधीक्षक किरण माने आणि डॉक्टर मंजिरी मोरे देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव जयसिंग कदम, अर्चना जगतकर, डॉक्टर भारती पाटील, अतुल देसाई, जैनुद्दीन पन्हाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुडीत येथील कुंभी कासारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी आपल्या पदाचा नियमानुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. उपाध्यक्ष निवडीसाठी बोलावलेल्या विशेष सभेत सरदार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ माळवे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कुडीत्रेतील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा नियमानुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्यामुळे या रिक्त पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा बोलवण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी साखर सहसंचालक गोपाळ माळवे होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. सरदार पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सरदार पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. निवडीनंतर पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याप्रसंगी ॲडव्होकेट बाजीराव शेलार, अनिश पाटील, विलास पाटील, राहुल खाडे, विश्वास पाटील, दादासाहेब लाड, रवींद्र मडके यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी संचालक पी.डी. पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, उत्तम वरुटे, डॉक्टर प्राध्यापक बी. पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, बळवंत करचे, वसंत आळवेकर, राऊ पाटील, सर्जेराव हुजरे, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, कृष्णात कांबळे, युवराज शिंदे, तानाजी पाटील, सुरेश काटकर, सेक्रेटरी प्रशांत पाटील, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि कोदवडेचे उपसरपंच अजित दवंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आबाजी, गोकुळचे माजी संचालक शशिकांत चुएकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच अजित दवंग यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांसाठी कडधान्य, डाळी आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले. यावेळी पन्हाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवास पाटील, पन्हाळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष पी.डी. पाटील, राजू मामुलकर, प्रकाश मेंगाणे, राकेश काळे, मनोहर पाटील, विश्वजित कदम, सरपंच दादा पाटील, दिलीप कांबळे, तुषार काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तालुक्यातील विविध पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शनं करण्यात आली. घोटवडे, आमजाई, भरवडे तसंच कूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राधानगरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तालुक्यातील पेट्रोल पंपांवर जोरदार निदर्शनं करण्यात आली. राधानगरी तालुक्यातील घोटवडे आणि अंजाई भरवडे इथं झालेल्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव सरापले यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस सत्तेत असताना कच्च्या तेलाच्या किमती अधिक होत्या, तरीही इंधनाचे दर नियंत्रणात होते. मात्र मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून पेट्रोल डिझेलच्या दरात 4 पट वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, सदाशिवराव सरापले, पी.डी. धुंद्रे, मोहन धुंद्रे, शेतकरी संघटनेचे अजित पवार, धीरज डोंगळे, रवींद्र पाटील, अभिजित पाटील, प्रकाश सरापले, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भुदरगड तालुक्यातील कूर इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद सदस्य आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूर पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना जीवन पाटील यांनी देशात महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांना त्रस्त करत असल्याचं सांगितलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपाला हार घालून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. तसंच पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणून दुचाकी वाहनं ढकलत नेत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सरपंच मदन पाटील, पांडुरंग हळदकर, सुरेंद्र धोंगडे, विनायक खाडे, साहेबजी मुल्लाणी, सागर पाटील, उत्तम पाटील, दीपक सारंग, अजित पाटील, शुभम परीट, सदाशिव हळदकर, दत्तात्रय कलकुटकी, सचिन पाटील, रंगराव देसाई, अरिहंत पाटील, श्रेयस पाटील, अवधूत देसाई, अतुल सारंग, शुभम फुटाणे, अजित भोसले, सोमनाथ चौधरी, शरद देसाई, गणेश चौधरी, वसंत माने यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. करवीर तालुक्यातील भोगावती इथल्या पेट्रोल पंपावरही निदर्शनं करण्यात आली. यामध्ये पांडुरंग पाटील, आर.के. पाटील, शहाजी चव्हाण, रोहित पाटील, आकाश पाटील, आरिफ मुल्लाणी, राजेंद्र कारंडे, तानाजी पाटील यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. कसबा पावड्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हंबीरराव ठाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्यंत पाटील आणि मित्र परिवाराच्या वतीनं नाना नानी पार्क इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब गुजर आणि दिलीप शहा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या गायकांना सन्मानित करण्यात आलं.
कसबा बावड्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हंबीरराव ठाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्यंत पाटील आणि मित्रपरिवाराच्या वतीनं नाना नानी पार्क इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत संजय शिरवळकर, सखाराम जाधव, नंदकुमार बजाज यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. वर्षा शेट्टी, नलिनी परीख आणि नंदा थोरात यांनी उत्तेजनार्थ बक्षिसं जिंकली. विजेत्यांना ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब गुजर, दिलीप शहा, अपर्णा सासवडेकर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी हंबीरराव ठाणेकर, पृथ्वीराज भोसले, सूर्यकांत लोले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या वतीनं वाहतूक सुरक्षिततेबाबत एक अनोखा जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. हेल्मेटचा वापर करा आणि स्वतःचा जीव वाचवा असा संदेश देत पोलिसांनी ग्रामस्थांना सुरक्षित प्रवासाचं आवाहन केलं. इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या वतीनं वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या हस्ते हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर सर्व पोलिसांनी हेल्मेट परिधान करून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये दुचाकी फेरी काढत लोकांमध्ये वाहतूक नियमांचं पालन आणि सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती केली. या मोहिमेदरम्यान हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित राहा, हेल्मेट म्हणजे जीवनरक्षक कवच अशा आशयाच्या संदेश फलकांनी ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं. ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचं स्वागत केलं. शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंचा सहभाग असलेल्या वेस्टर्न फुटबॉल स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने आज पार पडले. यामध्ये पहिल्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळ संघानं श्री शिवाजी तरुण मंडळावर 1-0 गोल फरकानं मात करत, तर पीटीएमनं उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ संघावर 3-0 गोल फरकानं मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंच्या वेटरन फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामने आज छत्रपती शिवाजी स्टेडियमवर खेळवण्यात आले. यातील पहिला सामना श्री शिवाजी तरुण मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. उत्तरार्धात संध्यामठ संघाच्या गिरीश शहांच्या पासवर अमोल सरनाईक यांनी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना संध्यामठ संघानं 1-0 गोल फरकानं जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. संध्यामठकडून संदीप भोसले, अमोल सरनाईक, चंद्रकांत जांभळे, अनिरुद्ध शिंदे, नंदकुमार जांभळे यांनी, तर शिवाजी संघाकडून संतोष तावडे, रमेश पाटील, निलेश कडव, अभिजित पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दुसरा सामना पीटीएम आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात पीटीएमच्या भरत पाटील यांनी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पीटीएमच्या शरद पवार आणि गजानन कुराडे यांनी गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना पीटीएमनं 3-0 अशा गोलफरकानं जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. पीटीएमकडून अनिल शिंदे, धनंजय यादव, सैफ हकीम यांनी, तर उत्तरेश्वरकडून इंद्रनील पाटील, संतोष सुतार, विकी खाडे, दशरथ सुतार यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या दुपारी 4 वाजता संध्यामठ तरुण मंडळ आणि पीटीएम यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगातील खर्चीवाले यंत्रमाग धारकांचं आंदोलन आता चिघळू लागलंय. गेल्या 3 आठवड्यांपासून मजुरी वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना आज स्वामी विवेकानंद कॉलनी परिसरातील पुष्पकुंज बंगला इथं यार्न मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष घनश्याम इनानी यांच्या घरावर काही आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असून महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांततेचं आवाहन केलं. इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात असून हजारो कामगार आणि यंत्रमागधारक या व्यवसायावर अवलंबून आहेत. गेल्या 13 वर्षांपासून खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळालेली नाही. त्यामुळे गेल्या 3 आठवड्यांपासून आंदोलन सुरू करण्यात आलंय. मजुरी वाढी संदर्भात यापूर्वी प्रांत कार्यालयात 2 बैठका झाल्या होत्या. मात्र त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान ट्रेडिंग असोसिएशननं दरवाढ देणं शक्य नाही असं निवेदन प्रांताधिकाऱ्यांकडे दिल्यानं आंदोलन अधिक तीव्र झाले. गेल्या काही दिवसांपासून मागावरील बिंबे वाहतूक करणारे टेम्पो अडवणं, घोषणाबाजी करणं असे प्रकारही घडत आहेत. आज दुपारी स्वामी विवेकानंद कॉलनी परिसरातील पुष्पकुंज बंगला इथं काही आंदोलकांनी धडक दिली. घनश्याम इनानी हे यार्न मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून त्यांच्या घरासमोर 40 ते 50 आंदोलकांनी जमून घोषणाबाजी केली. कारखाने सुरू होऊ देणार नाही अशा घोषणा देत काहींनी घरावर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसंच परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे संबंधित आंदोलकांचा शोध सुरू करण्यात आलाय. दरम्यान खर्चीवाले यंत्रमागधारकांनी जोपर्यंत मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा दिलाय. हे आंदोलन आणखी तीव्र झाल्यास इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी येत्या 1 जूनपासून कुरुंदवाडमधील इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राजवळ उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या आंदोलनानंतरही प्रशासनानं नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद पाडण्याचा इशारा चुडमुंगे यांनी दिलाय. इचलकरंजी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रक्रिया उद्योगांचं पाणी पंचगंगा नदीत न सोडता शेतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अलीकडे करण्यात आलेल्या पाहणीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत सोडलं जात असल्याचं निदर्शनाला आलंय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं याबाबत पंचनामा करू नये म्हणून काही प्रक्रिया उद्योगाचे मालक आणि कामगारांनी दमदाटी केल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी केलाय. CTEP प्रकल्पाच्या पाहणीत रासायनिक पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात दिसून आली तर शेतीसाठी अत्यल्प प्रमाणात पाणी सोडलं जात असल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. इचलकरंजीतील सुमारे 150 प्रक्रिया उद्योगांमधून दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत आहे. हे पाणी 300 एकर शेतीसाठी पुरेल इतकं असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात एवढी शेती उपलब्ध नसल्यानं उर्वरित पाणी नदीत सोडलं जात असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. पंचगंगा नदी गंभीररित्या प्रदूषित होत असून शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नदी प्रदूषण प्रश्नी येत्या 1 जूनपासून कुरुंदवाडमधील इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राजवळ उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनानंतरही प्रशासनानं नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद पाडण्याचा इशारा चुडमुंगे यांनी दिलाय. आम्ही वारंवार विनंत्या करून सुद्धा पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याचं यांचं षडयंत्र हे चालूच आहे आणि आता आम्ही सुद्धा आता पंचगंगा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे या उद्देशानं आंदोलन करत असल्यामुळं आता आम्हाला सुद्धा टोकाचा निर्णय घेऊन हे पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचे असेल तर इंडस्ट्रीचा एक थेंब सुद्धा पाणी पंचगंगा नदीमध्ये येऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था इचलकरंजी महानगरपालिकेनं येत्या 1 जूनच्या अगोदर करावी. प्रोसेस पूर्णपणे बंद कराव्यात कारण त्यांच्याकडं प्रदूषणाचं जे पाणी आहे ते पाणी सोडायला त्यांच्याकडे शेतीच उपलब्ध नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, प्रदूषण मंडळाचे अधिकारी आदेश आहेत, महापौरांचे आदेश आहेत, तरीसुद्धा प्रोसेसवाले ह्यामध्ये काम करायला तयार नाहीत. त्यामुळं आता आमच्या शहरातल्या आमच्या तालुक्यातल्या 11 गावांचा लोकांच्या नागरिकांचा विचार करून आणि घटनेनं आम्हाला प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा अधिकार दिलेला असताना तो अबाधित राखण्यासाठी येत्या 1 तारखेपासून कुरुंदवाडमध्ये आम्ही 2 दिवसाचं धरणे आंदोलन करणार आहे आणि जर त्यामध्ये जर इचलकरंजी महानगरपालिकेने प्रदूषण मंडळाने जर कारवाई नाही केली तर 3 तारखेला इचलकरंजी शहराचा आम्ही नाईलाजानं आम्हाला पाणी पुरवठा रोखावा लागणार आहे कारण आम्हाला त्यामध्ये जगण्याचा अधिकार मिळायला पाहिजे या उद्देशानं आम्ही त्यांचं पाणी रोखणार. पत्रकार परिषदेला बंडू बरगाले, आयुब पट्टेकरी, विश्वास बालीघाटे, सुनील सावंत, राकेश जगदाळे, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, दीपक पाटील, एकनाथ माने, अंकुश पाटील आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार उघडकीला आलाय. आलास जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे यांनी अचानक केलेल्या तपासणीत या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर झोपलेल्या अवस्थेत आढळलेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कवठे गुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर झेब्रा राम आणि डॉक्टर जयपाल सिंग हे 2 वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. आज जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी या आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी दुपारच्या सुमाराला आपल्या कक्षात वामकुक्षी घेत होते, तर समुदाय आरोग्य अधिकारी रुग्णांची तपासणी करत होते, असं शहापुरे यांच्या निदर्शनाला आलं. आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्यानं तसंच आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा, डॉक्टरांची माहिती किंवा आपत्कालीन सेवा याबाबत माहिती फलक आढळून आला नसल्याचं जिल्हा परिषद सदस्य शहापुरे यांनी सांगितलं. मी गेले असता तिथं मला अनेक प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या. अनेक भोंगळ कारभार, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, जे तपासणीचे बुक होते ते व्यवस्थित नव्हते. तिथं अनेक सर्वात म्हणजे महत्त्वाचा कारभार असा दिसून आला की कवठे गुलंद आरोग्य केंद्रात 2 MOची नेमणूक आहे. त्या 2 MOची नेमणूक असताना तेथील MO काम चुकारपणा करून झोपी गेलेले होते आणि त्यांना उठवायला आपण उठवून आणलो. तर तेथील जे रॅगिंगचा प्रकार जो म्हणतात त्या प्रकारे ते रॅगिंग कसं चालू असतं कॉलेजमध्ये त्या प्रकारे त्यांचा कारभार चालू होता. कारण तिथील जे उपकेंद्र आहेत, आपल्या आलास मतदारसंघातले जे उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्रांना प्रत्येकाला एक दिवस तिथील कर्मचाऱ्यांना बोलवून हे ड्युटी देऊन ह्यांची ड्युटी असताना ह्यांची तपासणीची आरोग्य रुग्णांची तपासणी करण्याची यांची ड्युटी असताना ती ड्युटी यांनी त्या कर्मचाऱ्यांना देऊन म्हणजे त्यांच्यामार्फत काम करून घेऊन हे स्वतः झोपी गेलेले होते. आणि ते आज मी तिथं गेले असताना हे सर्वच माझ्या निदर्शनात आलं आहे. स्वच्छता नव्हती, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, 4 महिने झाले यांच्या हाजरी बुकवर सह्या नव्हत्या आणि यांना झोपी का गेला हे विचारले असता यांनी नाईट केलो म्हटले. या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मराठी भाषा अवगत नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होतीये. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिका सेवा नाकारली जात असल्याचाही आरोप त्यांनी शहापुरे यांनी केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांना आरोग्य केंद्रात बोलवण्यात आलं. सभापती कुरणे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फटकारत कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी शहापुरे यांनी दोषींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. पन्हाळा तालुक्यातील माळवाडी इथं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 7 बकरी ठार झाल्याची घटना घडली आहे. पोर्लेतील मेंढपाळ हरिबा चंदर धनगर हे आज सकाळी बकरी घेऊन चारण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात ठेवलेली लहान 7 बकरी भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ठार केली, तर 2 बकरी बेपत्ता झाली आहेत. सायंकाळी 5च्या सुमाराला मेंढपाळ परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महागाई आणि बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर युवकांच्या संयमाचा अंत होऊन देशात श्रीलंका आणि नेपाळसारखा उद्रेक होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली भीती. वाढता वाढे इंधन दरात 10 दिवसात 3ऱ्यांदा वाढ. जिल्हाध्यक्ष बदला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कोल्हापुरातील बैठकीत कार्यकर्त्यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी. प्रकाशक प्रशांत अंबी यांना काही अज्ञातांकडून धमकावण्याचे प्रकार. पोलीस आता तरी हा गांभीर्यानं घेणार का? प्रशांत अंबी यांचा सवाल. आणि इचलकरंजीतील खर्चीवाले यंत्रमागधारकांचं आंदोलन चिघळू लागलं. आज काही आंदोलकांकडून यार्न मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष घनश्याम इनानी यांच्या घरावर दगडफेक. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.